मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यांची फेवरेट डिश पावभाजी। सगळ्यात अगोदर काय करणार आहोत आपण, तेल गरम करायचं। 3 ते 4 चमचे तेल घेतले आणि तेवढंच आपण बटर घेणार आहोत 3 चमचे। आपण अर्ध तेल घेतोय, अर्ध बटर घेतोय। बटर व्यवस्थित वितळून द्यायचंय। बटर वितळल्यावर आपण आलं लसूण पेस्ट घालतोय। आता आपण कांदा घ्यायचे। कांदा साधारण 3 ते 4 कांदे आहेत बारीक चिरलेले आणि 4 टोमॅटो बारीक चिरलेले। आता हे व्यवस्थित मऊ होऊन द्यायचे, तोपर्यंत आपल्याला शिजवायचे। कांदा आणि टोमॅटो थोडासा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये सिमला मिरची घालतोय। 2 सिमला मिरच्या घेतल्यात बारीक चिरून। आता हे व्यवस्थित होऊन द्यायचे। पण हे होत असताना सुरुवातीला आपण थोडंसं मीठ घालूया चवीप्रमाणे। थोडीशी हळद, एक अर्धा चमचा। ह्याच्यानंतर आपला नेहमीचा मिक्स मसाला 1 टेबलस्पून, त्यानंतर पावभाजी मसाला 1 टेबलस्पून, आमचूर पावडर अर्धा चमचा आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून द्यायचं आहे। मस्तपैकी टोमॅटो आणि कांदा शिजलेला आहे। आता आपण फ्लॉवर आणि वाटाणा घेऊया। आता हे कुकरला आपण 1 शिटी घेतलेली आहे, फ्लॉवर आणि वाटाणा ते घालायचे आपण ह्याच्यामध्ये आणि हे घातल्यावर मिक्स करून घ्या। मॅशरने आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। आता आपण बटाटे घेऊया। 4 ते 5 बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत। आता आपण यात थोडंसं पाणी घालूया, थोडं थोडं घालायचंय। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण थोडंसं त्यात पुन्हा बटर घालायचंय, थोडंसं पाणी घालायचंय। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता आपण 10 ते 15 मिनिटं वाट बघायची, तेवढा तर धीर धरायलाच पाहिजे। मस्तपैकी उकळी येऊन द्या, मग आपण पावभाजी खायला तयार। पावभाजी तयार आहे। आपले पाव आहेत ते गरम करून घेऊया। बटर घेऊया आणि आपण इथे पाव मधोमध कापून घेतलेला आहे। पावभाजी म्हटलं की थोडंसं डाएट बाजूला, मस्तपैकी बटर लावून पाव खायचं आहे आपल्याला पावभाजी बरोबर। पाव पण भाजून झालेले आहेत, भाजीही तयार आहे। मस्तपैकी प्लेटमध्ये घेऊया। आता आपण भाजी घेऊया आणि ह्याच्यावर मस्तपैकी बटर, कोथिंबीर घालूया आणि पावभाजी तयार। चटपटीत, झणझणीत आणि चटकदार असं म्हटल्यावर काय डोळ्यासमोर येतो, बरोबर मिसळ पाव। आता आपण करायला घेऊया। हा आपण एक पॅन घेतलंय, ते थोडंसं गरम होऊ द्या। आपण काय करूया, तेल घेऊया। 3 ते 4 चमचे तेल घ्या तुम्ही, तर थोडंसं तापून द्या। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा राई घालणार आहोत, ती जरा होऊन द्यायची आहे। राई तडतडायला लागली की आपण ह्याच्यामध्ये लसूण आणि आलं क्रश घालणार आहोत। तर आपण इकडे 2 कांदे घेतलेले आहेत, ते कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण घालतो ह्याच्यामध्ये। आपण मीठ आहे ते पटकन घालायचं, जर मीठ घातलं तर कांदा जरासा लगेच शिजतो। थोडंसं परतून घ्यायचंय। आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या घरातला मिक्स मसाला 1 ते 1.5 चमचा घालतो। त्याच्यात आपण घालतोय काश्मीरी लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर आणि हे व्यवस्थित सगळं शिजून द्यायचंय। आपण ही मटकी आणि मूग घेतलेले आहेत। आपल्या घरात जे काही पदार्थ असेल ते आपण घालायचे त्याच्यामध्ये आणि थोडंसं परतून घ्यायचंय आणि मग ह्याच्यात लागेल तेवढं पाणी व्यवस्थित टाकायचं, कारण आपल्याला मटकी आणि मूग आपण जे घेतलेलं आहे ते आपल्याला शिजून द्यायचं आहे। साधारण 1 ते 2 कप आपण पाणी घातलं ह्याच्यामध्ये आणि छान आपण ते शिजवायचं आहे। छानपैकी त्याला उकळ आली पाहिजे। गॅस मोठाच करायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर। तर आपण आता हे मटकी आणि मूग आहे ते शिजवून द्यायचे। पण इथे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, जेव्हा आपल्या घरात आई आपल्याला आवडीने मटकीची उसळ किंवा मुगाची उसळ करते, पण ती आपल्याला नको असते,
तर अशा वेळेला मग आई काय करते, संध्याकाळचा मेनू करते मिसळपावचा किंवा दुसऱ्या दिवशीचा असतो. ही एक झालाच प्रकार तुमचा मिसळीचा. पण जर तुम्हाला अजूनही त्या मटकीची भाजी नसेल आवडत मुलांना, तुम्ही काय करा, थोडंसं खोबरं आणि कांदा वाटून घ्या आणि त्याचं वाटण त्याला लावा आणि थोडीशी रस्सा भाजी करा. तीही आवडीने मुलं खातात आणि त्याच्यावर मस्तपैकी झणझणीत लसणाच्या पाकळ्याची फोडणी द्यायची. मिसळ तयार आहे का बघूया, म्हणजेच मूग आणि मटकी शिजली आहे का बघूया. तर आपण काय करायचं, एखादा मूग किंवा मटकी घेऊन असं प्रेस करून बघायचं. बघा पूर्णपणे शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. प्लेट रेडी आहे आणि आता आपण काय करूया, ह्याच्यामध्ये छान अशी तरी वगैरे घेऊन आपण ती ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आधी आपण सुकं सुकं काढून घेऊया, नंतर त्याच्यावर मस्तपैकी तरी घेऊया. आता ह्याच्यावरती कांदा, लिंबू घेतलेला आहे, तो लिंबू आपण पिळून घेणार आहोत ह्याच्यावरती. थोडीशी कोथिंबीर अगोदर. मिसळ म्हटल्यावरती फरसाणे आलंच, तुम्हाला पाहिजे तसं आवडीने घाला. झणझणीत अशा प्रकारे मिसळ आपली तयार आहे, मुंबईकर मिसळ. करायचा का बटाटा वडा? बटाटा वडा म्हटलं की फोडणी ही आलीच, तर आपण सुरुवातीला फोडणी करून घेऊया. 1 टेबलस्पून आपण तेल घेतो इकडे. आता आपण ह्यात राई घालूया 1 चमचा. आता आपण कढीपत्ता घालूया 15 ते 20 पानं. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेत. 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश आणि हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचंय. आता यात आपण थोडीशी हळद घालूया, साधारण पाव चमचा. मीठ चवीप्रमाणे आणि आपण थोडंसं हे शिजून द्यायचंय. आता आपला हे जो मसाला, जी फोडणी आहे ती झालेली आहे. आपण गॅस बंद करूया, इथे ठेवूया. आता आपण एक बाउल घेऊया आणि त्याच्यामध्ये हे आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याची सालं काढलेली आहेत, हे असे कुस्करून घ्यायचे आहेत. आणि ह्यात आपण ही फोडणी केलेली आहे ती घालणार आहोत. थोडी कोथिंबीर, हे छानपैकी मिक्स करायचंय. यात तुम्हाला लिंबू पिळायचं असेल तरी तुम्ही पिळू शकता. आपली ही बटाटा वड्याची भाजी तयार आहे. आता आपण त्याचं वरचं सारण म्हणजे कव्हर करायचंय, तर ते बॅटर करून घेऊया. पण त्याच्या अगोदर आपण काय करूया, तेल गरम करत ठेवूया. आता आपण बॅटर करायला घेऊया. चण्याचं पीठ घेतोय, त्याच्यामध्ये मीठ चवीप्रमाणे, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर थोडीशी चिमूटभर आपल्याला हळद घालायची त्यात आणि ह्यात थोडंसं आपण पाणी घालणार आहोत. आधी थोडं घालायचंय, मिक्स करून घ्यायचंय, कारण त्याचा गठ्ठे होता कामा नये. अजून थोडं पाणी लागणार आहे आपल्याला. कारण ते अगदी घट्ट पण नाही पाहिजे आणि पातळ पण नाही पाहिजे. त्या बटाट्याला बरोबर कोट झालं पाहिजे ते. आपण शक्यतो काय करतो, वडे करताना त्याच्यामध्ये थोडासा सोडा खार वगैरे घालतो. काहीही गरज नाहीये. एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. धड पातळही नाही आणि अगदी घट्ट पण नाही, मधली घेतली आपण. आता आपण छान त्या वड्यांना कोट करूया. आधी बघूया तेल तापलंय का. तेल तापलेलं आहे. पीठ घातल्याबरोबर पटकन वरती आलेलं आहे, तेल तापलेलं आहे. आता आपण तळूया हे वडे मस्तपैकी. छानपैकी तळून घ्यायचे. त्याच्यावर वरून जे आहे ते सगळं जरा तेलाने त्याला तळून घ्यायचंय. कारण अगदीच आपण जर उलटले तर वरती जे चण्याचं पीठ असतं
त्याच्यामुळे ते ओलसर असतं, ते लगेच वडा चिकटतो. त्यामुळे आधी करून घ्यायचा आहे तो, त्याला असं तेल मारायचं आहे, थोडेसे असे पलटून घ्यायचे त्याचा, थोडेसे असे लालसर रंगावर आपल्याला तळायचे ते. वड्याबरोबर आपण गाडीवर वडा खायला गेलो की तिकडे एक टिपिकल तुम्हाला लाल रंगाची लसणाची चटणी मिळते. हे जे बाजूला सगळे छोटे 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 म्हणजे आपण म्हणतात गुलगुले, हे सगळे जे निघतात ना ते बाजूला काढतात, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालतात, त्याच्यात लसूण घालतात आणि मीठ घालून मिक्सरला ग्राइंड करतात. ती जशी भरडसारखीच निघते. आपले वडे झालेले आहेत, आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आज वेळ न घालवता पट्टापट पाणीपुरी तयार करूया. पाणीपुरी बनवण्यासाठी पटकन तयारी केली होती कारण आपल्याकडे वेळच नाहीये. खायच्या आहेत ना पाणीपुरी. 1 वाटी गूळ घेतलाय, पाण्यामध्ये भिजत ठेवला होता किमान अर्धा तास. लगेच सॉसपॅन मध्ये घालूया. खजूर 12 पीसेस घेतले होते मी, सगळे पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवले होते. खजूर जर सीडलेस नसेल तर त्याच्यातल्या बिया काढायच्या, मात्र लक्षात ठेवा. हे फक्त थोडं मिक्स करूया. खजूर आणि गुळ मिक्स केलाय. आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे. आपल्याला आता एक मसाला तयार करायचा आहे. पाणीपुरी म्हटलं की आपण बहुधा चाट मसाला वापरतो, पण आज चाट मसाला न वापरता मी एक स्पेशल मसाला इनोव्हेट केलेला आहे, तो लक्षात ठेवा. आपल्याला जिरं घ्यायचंय, काळी मिरी घ्यायची आहे, बडीशोप घ्यायची आहे आणि ओवा घ्यायचा आहे. हे आपल्याला सगळं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय करूया, एका बाजूला हे छान उकळवत ठेवूया आणि एका बाजूला इथे पॅन घेऊया. 4 मोठे चमचे जिरं आहेत, 15 ते 20 काळी मिरी आहेत, त्याही सगळ्या घ्यायच्या आहेत. 2 चमचे बडीशोप आहे, तीही घ्यायची आहे आणि 1 मोठा चमचा ओवा आहे. आता हे सगळं छानपैकी आपल्याला थोडंसं हलकं परतून घ्यायचंय. त्याचे छान फ्लेवर्स आहेत ना, ते एक उतरले पाहिजेत, एकमेकांमध्ये मिक्स झाले पाहिजेत आणि हे ड्राय रोस्ट आपल्याला करून घ्यायचंय. त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण घालवून टाकायचंय. सो आपण छान हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत. त्याच्यातलं पूर्ण मॉइश्चर आपण काढून टाकलेलं आहे. गॅस बंद करूया आणि डायरेक्ट आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यात हे काढून घ्यायचंय. सो आपल्याला हे छान त्याची पावडर करून घ्यायची आहे. अशा प्रकारे हा मसाला तयार झालेला आहे. तो आता काढून घेऊया. सो मसाला तयार आहे. ह्या मसाल्यामध्ये बडीशोप आणि काळी मिरी हे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहेत आणि त्याच्यामुळेच त्याचा फ्लेवर खूप छान लागणार आहे. त्यामुळे मसाला तयार आहे. आता तिखट पाण्याची पटकन तयारी करूया. मी 1 वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. ती आपल्याला मिक्स करायची आहेत. याच्याही दुप्पट आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीरीची आपण मुळं पण घेतलेली आहेत, कारण जी मुळं खरं तर पौष्टिक असतात, त्यामुळे तीही घ्यायची आहेत आणि ती खूप छान लागतात. 3 ते 4 मिरच्या आवडीनुसार. तिखट पाहिजे असेल तर थोड्याशा जास्त घ्या. मी 4 मिरच्या घेतल्यात, त्याही याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत. आलं, 1 छोटी वाटी आल्याचे तुकडे आहेत, तेही त्याच्यामध्ये मिक्स करूया. जो मसाला तयार करून घेतलाय तो आपल्याला त्याच्यामध्ये थोडा मिक्स करायचा आहे. 1 टीस्पून रॉक सॉल्ट. रॉक सॉल्टनी खरं तर पाणीपुरीला एक खूप छान फ्लेवर येतो, त्यामुळे मी रॉक सॉल्ट पण घेतलेला आहे. रॉक सॉल्ट घ्यायचा आहे. साधं मीठ चवीनुसार आणि थोडीशी आमचूर पावडर. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय होतं की रंग, म्हणजे आपण पुदिना घेतलाय किंवा कोथिंबीर घेतलीये, त्यामुळे रंग बदलू नये. जेव्हा आपण वाटतो त्यावेळेला त्या टेम्परेचरनी खरं तर रंग काळपट पडतो, तो पडू नये ह्यासाठी आपण ह्याच्यामध्ये बर्फ घेणार आहे. त्याच्यामुळे 4 ते 5 पीसेस बर्फाचे. आणि आता आपल्याला पहिल्यांदा फक्त हे असंच वाटायचं आहे, पाणी घालायचं नाहीये, कारण ऑलरेडी बर्फ आहे. मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय.
पाणी घालायचंय, खूप जास्त नाही घालायचंय, थोडंसं घालायचंय, नाहीतर पेस्ट छान होत नाही. मिक्सर मधनं जेव्हा ही पेस्ट तयार होत असते ना, तेव्हाच त्याचा एक छान फ्लेवर येत असतो. पुदिना ऑफकोर्स, आणि आपण केलेला तो मसाला. काय करायचंय आता, एका मोठ्या बॉलमध्ये हे सगळं काढून घ्यायचंय. बर्फाचे तुकडे आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये सगळे घालायचेत. आणि आता साधारण 1 लिटरभर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं. अशा प्रकारे आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी तयार आहे. थंडगार करायला आपण ते ठेवलेलं आहे. त्याच्यात बर्फ मिक्स केलेत. तिखट पाणी झालं होतं. आपण गोड चटणी जी करणार आहोत त्याच्यासाठी गॅस बंद केला होता. थोडंसं आपण थंड करून घेतलं होतं. गूळ आणि खजूर आपण हे उकळवत ठेवलं होतं. ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचंय. मिरची पावडर साधारण पाव चमचा, चवीनुसार मीठ, थोडंसं रॉक सॉल्ट, आणि जो आपण मसाला करून घेतलेला आहे तो अगदी पाव चमचा. पाणी जो आपण पॅन घेतलाय, सॉस पॅन, त्याच्यामध्ये घ्यायचंय थोडंसं आणि ह्याच्यात मिक्स करूया. झाकण लावूया आणि मस्तपैकी ह्याला ग्राइंड करून घेऊया. आपण हे छान गोड चटणी तयार आहे, ती काढून घ्यायची आहे. थोडंसं पाणी, पाणीपुरीसाठी लागणारी गोड चटणी तयार आहे आणि पाणीपुरीचं मस्तपैकी झणझणीत पाणी तयार आहे. आता पटकन रगडा तयार करून घेऊया. पॅन घेऊया, गॅस ऑन. मी हे 1 वाटी पांढरे वाटाणे घेतलेले आहेत. 3 ते 4 शिट्ट्या मस्तपैकी शिजवून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालायचंय. बुडतील एवढंच पाण्यामध्ये शिजवून घ्यायचंय. त्याच वेळेला हिरवे हरभरे हेही असेच आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन छान शिजवून घ्यायचे. फक्त काय करायचंय, थोडंसं मीठ घालायचंय, ह्याच्यात हळद घालायची नाहीये. आता शिजवलेले आपल्याला जे पांढरे वाटाणे आहेत ते पॅन मध्ये मिक्स करायचे. हरभरे हेही ह्याच्यामध्ये मिक्स करायचे. आता काय करायचं की मॅशर घ्यायचा आणि पावभाजीला आपण जसं मॅश करतो तसं ह्याला मॅश करायचं. अशा प्रकारे मॅश करून घ्यायचंय. आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायचं नाहीये, पण थोडंसं त्याला आपल्याला मोडून घ्यायचंय. आता एक मोठा कांदा आहे, बारीक चिरून घेतलाय, तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा. हा ऑप्शनल आहे. आपण जो तयार मसाला करून घेतलाय तो पाव चमचा, रॉक सॉल्ट चवीनुसार आणि मीठ चवीनुसार. अगदी शेवटी कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती मिक्स करायची आहे. याला एकदा स्टर करूया. अगदी हलकसं परतून घ्यायचंय, आपल्याला शिजवायचं काहीच नाहीये. आणि थोडंसं पाणी घालायचंय. गॅस थोडा मोठा करूया. पुन्हा एकदा छान ह्याला परतून घेऊया. मस्तपैकी हे झालेलं आहे. गॅस बंद करूया. आपल्याला फक्त काय करायचं होतं, थोडंसं पाणी घालायचं होतं, कारण आपल्याला थोडं ओलसर बनवायचंय. जेव्हा पुरीमध्ये जाईल ना तेव्हा ते दाताखालती आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण जास्त कांदा शिजवलेला नाहीये, पण कांदा ऑप्शनल आहे बरं का. तर हे काढून घेऊया. सो आता काय करायचंय की याच्यावरती थोडीशी आमचूर पावडर आपल्याला स्प्रिंकल करायची आहे. छान फ्लेवर येतो त्याचा. मिक्स करून घेऊया. रगडा तयार आहे गरमागरम. आता फक्त काय करायचंय की आता बुंदी आहे, 1 वाटी बुंदी आहे, ती सगळी आपल्याला ह्या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे. बुंदी
शाबास, तयार आहे. पाणीपुरीची सगळी तयारी झालेली आहे. तिखट पाणी, गोड चटणी, मस्तपैकी त्याच्यातला रगडा, पुरी घ्यायची, मस्तपैकी अशी चमच्याच्या टिपनी त्याला फोडायची, त्याच्यात रगडा, गोड चटणी, काय करायचंय, द्रोण घ्यायचं, छानपैकी तिखट पाण्यात बुडवायची आणि फस्त करून टाकायची. हे असं असतं. पाणीपुरी म्हटलं ना की आपण खायची म्हटल्यावरती पटकन कोणीतरी येतं आणि त्याचा आस्वाद घेऊन जातो. आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे ती तुम्हा सगळ्यांची म्हणजे लहान मुलांची आणि मोठ्यांची आवडीची आहे. त्याचं नाव आहे चायनीज भेळ. चला तर सुरुवात करूया. मी ऑलरेडी इकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि इथे मी घेतले 2 पॅकेट्स नूडल्स घेतलेले, हाका नूडल्स. ते आपण ह्यात घालूया. आधी आपण नूडल्स करून घ्यायचे आहेत. नूडल्सचे मी छोटे तुकडे केलेले आहेत कारण आपल्याला चायनीज भेळमध्ये लांब लांब नूडल्स नको आहेत म्हणून मी त्याचे थोडंसं ब्रेक केलं त्याला. आता हे पूर्णपणे शिजवून द्यायचं आपल्याला. हे पूर्ण शिजलेलं आहे. आता आपण काय करूया, गॅस बंद करूया आणि हे जे नूडल्स आहेत आपण ह्याच्यात गाळून घेऊया. हे आपण हे पाणी काढूया आणि पुन्हा ह्याच्यावर आपल्याला थंड पाणी ओतायचंय. एरवी पण तुम्हाला नूडल्स बनवायचं असेल तर हीच प्रोसिजर करायची. आता आपण काय करूया, ही जी नूडल्स आहेत, हे जे आपण नूडल्स घेतलेले आहेत, आपण ह्याच्यात ते थोडेसेच घेणार आहोत अगोदर. आणि ह्याला ना मैदा भुरभुरायचा आहे पूर्ण. म्हणजे काय होतं की आपण विकतचे तुम्ही चायनीज भेळ खातात ती कशी कडकडीत असते ना, एकदम कडक लागते, तर ह्याच्यामुळे कुसकुशीतपणा येतो. आता आपण हे तळून घेऊया. छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपण बाकीचे नूडल्स पण तळून घेणार आहोत. बघितलं ना तुम्ही किती सोपे आहेत. त्यामुळे यापुढे बाहेरून फ्राईड नूडल्स आणायच्या नाहीत, घरी करायच्या. ह्या झाल्यात, आपण काढून घेऊया. ह्या ज्या नूडल्स आहेत ह्या पूर्णपणे थंड होऊन द्यायच्या आहेत. त्या थोड्याशा पुन्हा तोडायच्या आहेत आणि मग आपण भेळ करायला सुरुवात करायची आहे. त्यामुळे जरा 10 मिनिटं आपल्याला वाट बघायला लागेल पूर्ण थंड होईपर्यंत. आपण ज्या फ्राईड नूडल्स केलेल्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत. आपण त्या थोड्याशा कुस्करून घेऊया. अशा आपण ह्या मोडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या बाजूला ठेवूया. आता हा बाउल घेऊया. ह्याच्यामध्ये आपण घेतोय शेजवान चटणी, साधारण 2 टेबलस्पून आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून चिली सॉस, मीठ साधारण थोडंसं घालायचं, जास्त नाही घालायचं. त्यानंतर कोबी लांबा चिरलेला आहे आणि पातीचा कांदा. हे मिक्स करूया व्यवस्थित छानपैकी. भेळ आहे अगदी सोपी, पण त्याच्या अगोदर तुम्ही जर नूडल्स हे तळायला थोडासा वेळ लागतो. पण ते बाहेर विकतचे आणण्यापेक्षा जर तुम्ही घरी केले फ्राईड नूडल्स तर खूप छान. आणि ह्याच नूडल्स तुम्ही मंचाव सूप वगैरे करतात त्याच्यावर सुद्धा टाकू शकतात, फक्त तेव्हा आपण एवढ्या चुरायच्या नाहीत. हे मिक्स झालेलं आहे. आपण आता ह्यात फ्राईड नूडल्स घालूया आणि मिक्स करूया. सॉसेस सगळे लागले गेले पाहिजेत. मिक्स झालेली आहे. आता ह्याच्यावर थोडासा हलकासा स्प्रिंग ऑनियन. तर अशा प्रकारे आपली चायनीज भेळ तयार आहे. ताई बनवणार आहेत. आमची सर्वांची फरमाईश कच्ची दाबेली. 1 टेबलस्पून तेल घेऊया.
आपण इकडे दाबेली मसाला घेतलाय तो घालूया, 1 टेबलस्पून. तेल छान तापलेलं आहे. दाबेली मसाला आपल्याला विकत मिळतो. आता आपण ह्याच्यात कांदा घालूया, थोडीशी कोथिंबीर, चिंच गुळाची चटणी 1 टेबलस्पून, मीठ चवीप्रमाणे. आपण इथे बटाटे घेतलेले आहेत, 4 बटाटे घेतले आहेत, उकडले आहेत, सालं काढलेत आणि ते किसून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण परत थोडीशी कोथिंबीर घालूया, मिक्स करूया. आता गॅस बंद करूया. हे दाबेलीचे पाव घेतले, तिकडे तुम्ही साधे पाव घेतले तरीही चालणार आहे. आता आपण ह्या पावाला चिंच गुळाची चटणी लावूया. आपण जी ही चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे, लिंबा एवढी चिंच घेतली तर त्याच्या डबल गुळ घ्या आणि चिंच भिजत घाला अगोदर आणि चिंचेचा कोळ काढा. त्याच्यामध्ये तुम्ही गुळ घाला, थोडीशी मिरची पावडर घाला आणि गॅसवरती एक उकळी येऊ द्या की आपली चटणी तयार. तवा गरम करून घेऊया. आता आपलं हे आतलं सारण आहे ते भरूया. यात थोडासा कांदा, त्याला मीठ लावून घेतलंय. त्यानंतर शेंगदाणे घेतले, तिकडे तेल घेतलंय, त्याच्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे त्याची सालं काढलेत आणि त्यात थोडीशी मिरची पावडर आणि मीठ घातलेलं आहे, ते घालतोय थोडंसं. आणि डाळिंबाचे दाणे. आधी आपण सगळे पाव जे आहेत ते भरून घेऊया. आपण सगळे पाव भरून घेतलेले आहेत. आता आपण तेल घ्यायचे, तुम्ही बटर घेतलं तरीही चालणार आहे. तवा तापलेला आहे, आपण हे मस्तपैकी भाजून घ्यायचंय. छान असे दोन्हीकडनं भाजून घ्यायचे ते. आता आपण हे शेव मध्ये बुडवून घ्यायचे आहेत. दाबेली तयार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे बॉम्बे मसाला टोस्ट सँडविच. आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी 2 टेबलस्पून तेल पॅनमध्ये काढून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. 1 टीस्पून राई घालूया. राई तडतडलेली आहे. आता इथे 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊया. त्यानंतर कढीपत्त्याची 12 ते 15 पानं ही हाताने तोडून घालायची आहेत. 1 टीस्पून जिरं, पाव चमचा हिंग, अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून आलं लसणाची पेस्ट घालूया. हे नीट मिक्स करायचं आहे. मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. एकदा मिक्स करूया. ह्यात घालूया 4 ते 5 मोठे बटाटे उकडून सोलून हाताने कुस्करून घेतलेले आहेत. सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय. आता यावर पाण्याचा एक खपका मारायचा आहे. मिक्स करूया. भरपूर कोथिंबीर घालून घेऊया.
भाजीला 2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून वाफ घ्यायची. सँडविचची पूर्वतयारी झालेली आहे. बटाट्याची भाजी सुद्धा थंड झाली आहे. इथे मी पुदिन्याची चटणी केलेली आहे, बटर घेतलेलं आहे आणि सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत. भाज्यांमध्ये मी काकडी, टोमॅटो, बीट आणि कांदा घेतलेला आहे. तुम्हाला जर सिमला मिरची आवडत असेल तर ती सुद्धा घेऊ शकता. ब्रेडच्या स्लाइसला आपण आधी बटर लावून घेऊया, त्यानंतर आपण चटणी लावायची आहे. त्यामुळे काय होतं ना की ब्रेड सॉगी होत नाही. आता ह्याच्यावर लावूया पुदिन्याची चटणी. ह्या चटणीमध्ये मी पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, लिंबू, मीठ आणि चाट मसाला असं घातलेलं आहे. बॉम्बे मसाला टोस्ट आहे, त्यामुळे बटाट्याची भाजी ह्याच्यात येतेच, तर ती सुद्धा सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊया. बटाट्याच्या भाजीवर थोडासा चाट मसाला किंवा सँडविच मसाला जो तुमच्याकडे असेल तो घालून घ्यायचा आहे. बीट ठेवलेला आहे. अगदी थोडा थोडा हा सँडविच मसाला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो, कांद्याचे असे गोल गोल स्लाइस करून घ्यायचे, ते घालून घेऊया. त्यावरही थोडासा सँडविच मसाला घालूया. आता काकडी, यावर सुद्धा थोडासा सँडविच मसाला स्प्रिंकल करूया. हा दुसरा ब्रेडचा स्लाइस घ्यायचा आहे, त्याला सुद्धा बटर आणि चटणी लावून घ्यायची. बटर आणि चटणीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हा स्लाइस ह्याच्यावर ठेवायचा आहे. ह्याला वरून सुद्धा आपण बटर लावणार आहोत, त्यामुळे हे जे सँडविच आहे ते वरून आणि खालून क्रिस्पी होईल. ही जी बटरची बाजू आहे ही खालच्या बाजूला घ्यायची आहे आणि ह्या बाजूने सुद्धा बटर लावून घ्यायचे. टोस्टर बंद करूया. गॅस ऑन करून सँडविच दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत शेकवून घेऊया. आपण चेक करूया. छान खरपूस असं हे सँडविच झालेलं आहे. दुसरी बाजू पण चेक करून पाहूया. ही सुद्धा छान झालेली आहे. सँडविच तयार आहे. मी गॅस बंद करते. सँडविच गरम असतानाच त्याला बटर लावायचे, म्हणजे बटर छान मेल्ट होतं. बटर लावून झाल्यानंतर आपण हे सँडविच कट करून घ्यायचे. आपल्याला ज्या शेपमध्ये आवडतं तसं कट करून घेऊया. आता ह्याच्यावर चटणी लावून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी शेव घालायची आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यावर किसलेलं चीज सुद्धा तुम्ही घालू शकता. मस्त चटपटीत असं बॉम्बे मसाला टोस्ट सँडविच तयार आहे. बाहेर आपण जे एक सँडविच घेतो त्या किमतीत आपण घरी 5 सँडविचेस बनवू शकतो. आज आपण साऊथ इंडियन पदार्थ बनवणार आहोत, मैसूर मसाला डोसा. डोश्याचा मसाला आता आपण तयार करून घेऊया. गॅस सुरू करून घेऊया. पॅन तापला की त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालणार आहोत. आता आपण बेसिक जी पिवळी भाजी असते ना ती बनवून घेणार आहोत. तेल तापलंय. मोहरी त्याच्यात टाकली आहे, 1/2 टेबलस्पून. मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकणार आहोत उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, छान फ्राय झालं ना की मग तिच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिंग, कढीपत्ता, कांदा. हा जवळपास 1 कांदा आहे. हे मिरची, लसूण, आलं क्रश आहे. 1/2 टीस्पून हळद आहे. हे 4 बटाटे आहेत ते आपण आता याच्यात घालून घेऊया. हे बटाटे उकडलेले आहेत. नॉर्मल आपली येल्लो भाजी जी असते मसाला डोशाची ती बनवून घेतली आपण.
आपली पिवळी भाजी तयार झाली आहे. पण तुम्हाला माहितीच असेल की मैसूर मसाल्याला 2 भाज्या लागतात. एक असते पिवळी आणि दुसरी लाल. आज आपण हिच्यातच ते 2 प्रकार करणार आहोत. पिवळी भाजी झाली आहे, आता ती लाल भाजी आपण त्यामध्येच करणार आहोत. तिच्यात घालणार आहोत लसणाची चटणी, लाल तिखट असलेली, शिमला मिरची, टोमॅटो, बीटरूट, आपण आता घालणार आहोत काश्मीरी लाल तिखट, थोडा लाल रंग जास्त येण्याकरता, चवीपुरतं मीठ, थोडं पाणी घालून घेणार आहोत. थोडी पातळसर असते ही भाजी. आपण याला ना मॅश करून घेऊया. कोथिंबीर टाकते. आपली भाजी तयार. चवीत याच्यात फारसा फरक नसतो, फक्त रंग लाल आहे. आपली भाजी झाली आहे. गॅस बंद करूया. आता आपण मैसूर मसाल्याला लागणारी लाल चटणी बनवून घेऊया. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. चण्याची डाळ आहे, छान फ्राय करूया. थोडं ना ब्राऊन होईपर्यंत तिला आपल्याला भाजायचंय. चटणीला चव छान येते. आता तिच्यात जाणार आहे उडदाची डाळ. तेही छान भाजून घेऊया. सुकलेल्या मिरच्या आहेत, साधारण 3-4 मिरच्या आहेत, ह्या टाकून घेऊया. छान भाजलं गेलंय. मी आता गॅस बंद करते. थोडं थंड होण्याची वाट बघू 5 मिनिटं, मग आपण चटणी करून घेऊ. यात आपण आता 2 टेबलस्पून कांदा घालून घेणार आहोत. लसणाच्या पाकळ्या आहेत 2-3, जिरं साधारण अर्धा टेबलस्पून आहे, मीठ, पाणी साधारण 2 टेबलस्पून. ते आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपली चटणी झाली आहे. आता डोश्याची तयारी करूया. आता बॅटर कसं केलं ते मी तुम्हाला सांगते. 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ हे भिजत घातलं. त्यामध्ये थोडासा मेथीदाणा, हे 6 तास भिजवलं. 6 तास भिजून झाल्यानंतर छान वाटून घेतलं. पुन्हा 6 तास ठेवलं, छान फुलून आलं. आपलं बॅटर तयार. गॅस सुरू करून घेऊया. अगदी थोडंसं तेल टाकूया. टिश्यू पेपरने ते लगेच पुसून घेतलंय. कडा सुटायला लागल्या आहेत. आता आपण त्याला बटर लावून घेऊया. आपली ही लाल चटणी तीही लावून घेऊ. त्यावर आपली लाल भाजी जी आहे ती थोडीशी पसरवून घेऊया. डोसा तयार आहे, काढून घेऊया. अशाच प्रकारे 2-3 डोसे आपण करून घेऊया. मैसूर मसाला डोसा तयार आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे इंडियन स्ट्रीट फूडमधला फेमस आणि कॉमन प्रकार, ती म्हणजे व्हेज फ्रँकी. मी हा पॅन हीट केला आहे. त्यात मी घालणार आहे 2 टेबलस्पून तेल. हे तेल तापलं आहे तर यात आता आपण घालणार आहोत 1 टीस्पून आलं लसणाचं वाटण म्हणजे पेस्ट. मी ही जी फ्रँकी बनवणार आहे ती चपातीपासून बनवणार आहे, त्यामुळे ती टेस्टी तर आहेच, पण ती न्यूट्रिशियस आणि हेल्दी पण आहे. आता यात घालूया मिरची, ती पण 1 टीस्पून. थोडी जास्त तिखट हवे असलं तर आपण आणखीन थोडी घालू शकतो. आता यात घालूया कांदा. हा 1 कांदा घेतलाय मी बारीक चिरलेला.
तर यात घालूया बटाटा. हे मी 5 बटाटे घेतलेत उकडून आणि ते मॅश केले आहेत. आता आपण मसाले घालूया. 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद आणि 2 टीस्पून फ्रँकी मसाला. हा फ्रँकी मसाला तुम्हाला बाजारात कुठेही मिळेल. आता आपण मीठ घालूया. चवीनुसार घालायचंय. हे आपण छान मिक्स करून घेऊया. आता घालूया कोथिंबीर. मिक्स करून घेऊया. हे झालं आपलं फ्रँकीचं फिलिंग रेडी. हे गार करायला आपण बाजूला ठेवूया आणि आपली फ्रँकी रेडी करायला घेऊया. फ्रँकीमध्ये जनरली ना आपण कच्चा कांदा वापरतो, पण मी यात ना थोडं एक वेगळं मॅरिनेट तयार करणार आहे. थोडंसं टँगी, स्पायसी, आंबट, गोड, तिखट असे सगळे फ्लेवर्स येणार आहेत. आपण हे मॅरिनेट तयार करून घेऊया. मी 1 कांदा घेतला आहे. त्याच्याशी चकत्या चकत्या कापल्या आहेत. त्याच्या रिंग्स तयार झालेल्या आहेत आणि त्यात मी घालणार आहे एक साधारण 3 ते 4 मिरच्या. बारीक चिरलेल्या मिरच्या आहेत. यात मी घालणार आहे भोपळी मिरची. ही अर्धी घेतली आहे मी आणि उभी चिरून घेतली आहे. नंतर मी घालणार आहे 1 चमचा साखर, अर्धा चमचा मीठ आणि वरून मी घालणार आहे विनेगर. हे साधारण पाव कप मी घेणार आहे आणि हे मिक्स करून घेऊया. हा रिंग्स तुम्ही अशा हाताने मोकळा करू शकता. हे आपलं मॅरिनेट रेडी आहे. तर मी एक चपाती घेते आहे. आता मी ह्याला थोडं बटर लावणार आहे. आपल्याला दोन्ही बाजूला लावायचं आहे. असं पलटूया आपण. तर ही रेडी झाली. आपण काढून घेऊया आणि फ्रँकी बनवायला घेऊया. मी हा चिली सॉस घेतला आहे 2 टीस्पून. त्यात मी थोडंसं टमॅटो केचप टाकणार आहे. मिक्स करते. हे आपण आपल्या फ्रँकीला लावून घेऊया. आता आपण हे जे फिलिंग बनवलं आहे ना, त्याला हा असा आपण उभा शेप देऊया. असं ठेवूया. आता यावर आपण हे जे मॅरिनेट तयार केलं आहे ना ते लावूया. थोडी भोपळी मिरची आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या. आता यावर थोडासा चाट मसाला घालूया आणि थोडा बारीक चिरलेला कोबी. आता हे फ्रँकी आपण रोल करून घेऊया. एक कॉर्नरला असं पकडायचं आणि हे असे रोल. अशाच प्रकारे आपण बाकी पण फ्रँकी तयार करून घेऊया. आय एम शुअर ही ट्विस्टवाली फ्रँकी तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आज आपण करणार आहोत मटर मोमोज. सुरुवात करूया. त्यासाठी आपण काय करायचे की पहिले इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. 1 टीस्पून विनेगर, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता पाणी घालून हा मैदा आपण छान मळून घ्यायचा आहे. आपला मैदा मळून झालेला आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हे रेस्ट करण्यासाठी 20 ते 25 मिनिटं बाजूला ठेवायचे. आता सगळ्यात आधी आपण स्टफिंग करूया. स्टफिंग करण्यासाठी मी इथे वाटाणे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत. हे 3 कप एवढे वाटाणे आहेत. हे आता आपण मिक्सरला ग्राइंड करायचे म्हणजे आडमोड वाटायचे. आपले वाटाणे आडमोड असे वाटून झालेले आहेत. बघू शकता खूप बारीक असं आपण वाटलेलं नाहीये. आता आपण गॅस ऑन करूया. साधारण 2.5 ते 3 टेबलस्पून एवढं तेल घालूया.
तेल गरम झालंय. आता आपण इथे 2 टेबलस्पून एवढा लसूण घालायचंय. लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. लसूण थोडा होत आला की मग त्यात 1 टेबलस्पून एवढं किसलेलं आलं घालायचं. आलं आणि लसूण छान खरपूस झालेलं आहे. आता इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून, त्या घालूया. बारीक चिरून मी 2 कांदे घेतलेत, ते घालूया. अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी मिक्स करूया. गॅस मात्र आपल्याला इथे मोठाच ठेवायचा आहे. आता मटर घालूया, मिक्स करूया. चवीप्रमाणे मीठ आणि 1 टीस्पून एवढी काळी मिरी पावडर मिक्स करूया. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ घेऊया. 5 मिनिटं झालेली आहेत, उघडून पाहूया. छान झालेलं आहे. आपल्याला अगदी खूप शिजवून घ्यायचं नाहीये. आता आपण हे थोडंसं पोटॅटो मॅशरनी बारीक करून घेऊया. आता ह्याच्यात अर्धी वाटी एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मिक्स करूया. आता गॅस बंद करूया आणि त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. हे मिश्रण जोपर्यंत थंड होतंय तोपर्यंत आपण आपला डो तयार झालाय का बघूया. आता हा जो मैदा आहे तो आपल्याला अगदी छान मळून घ्यायचा आहे. आपल्याला जर मोमो छान व्हायला हवे असतील तर हे मळणंही तितकंच गरजेचं आहे. आणि ते कशा पद्धतीने मळायचं ते मी तुम्हाला दाखवते. थोडंसं तेल घ्यायचंय. आपला मैदा छान मळून झालेला आहे. असं छान मळून घेतल्यामुळे मैदा खूप सॉफ्ट होतो आणि आपल्याला छान लाटताही येतो. तर आता ह्या मैद्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि त्याच्या पुऱ्या लाटूया. आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. ह्या आपण वाटीच्या साहाय्याने किंवा कुकी कटरच्या साहाय्याने गोल कापून घ्यायचे आहेत. इकडे एका बाजूला मी पाणी गरम करत ठेवलंय स्टीमरमध्ये आणि मी तुम्हाला आता ह्या मोमोजचे 3 शेप्स दाखवणार आहे. सुरुवात करूया. ही एक पुरी मी घेतलेली आहे. त्यात स्टफिंग भरायचे. स्टफिंग अगदी मस्त भरपूर भरायचे आणि ही दोन्ही टोकं चिकटवून घ्यायची. आपण मैदा छान मळून घेतलेला आहे. तो असा चिकट झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला बंद करताना पाणी किंवा दूध हे काहीही लावण्याची आवश्यकता नाही. आता पहिला शेप जो आहे तो बघा कसा. ही 2 टोकं आपण जुळवून घेतलेली आहेत आणि हा अगदी सोपा असा आपला एक शेप तयार आहे. एक शेप आपला बनवून झालेला आहे. आता दुसरा शेप बनवूया. आपला दुसरा शेप सुद्धा बनवून तयार आहे. आता पाहूया तिसरा शेप. तिसरा शेप सुद्धा तयार आहे. आता आपण हे सगळे मोमोज स्टीमरमध्ये ठेवून एक 10 मिनिटं स्टीम करून घेऊया.
10 मिनिटं झालेली आहेत. पाहूया मोमोज झालेत का. आपले मोमोज तयार आहेत. गॅस बंद करूया. मोमोज आपले थंड झालेले आहेत. आता काढून घेऊया. अशा प्रकारे आपले मटर मोमोज तयार आहेत. 3 वेगवेगळ्या शेपमधले मटर मोमोज आपण केलेले आहेत.